तुम्ही म्हणताय BSNLचं इंटरनेट चालत नाही. आता इथे ऑप्शन आहेत तिथे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. तुम्ही हे सेटिंग करत नाहीत म्हणून तुमचं नेट चालत नाही. तर आता आपण सविस्तर पूर्ण व्हिडिओ पहा. आपण सेटिंग करतो आहे, कसं नेट चालवायचं आहे, कसं नेट चालू करायचं आहे, ती सेटिंग आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता हे पहा, बॅक केलं आपण. आता आपण जाणार आहे इंटरनेट सेटिंगमध्ये. डाटाला क्लिक करून ठेवायचं आहे. क्लिक करून ठेवलं. आता तुम्हाला खाली यायचं आहे. ऑपरेटर BSNL मोबाईलला क्लिक करायचं आहे. आता हे ऑटो सिलेक्टेड ऑफ करायचं आहे. आता याला ऑफ केलं. आता हे सर्चिंगमध्ये गेलं. आता याला सर्चिंग होईपर्यंत थोडा टाईम द्यायचा आहे आणि इथे अवेलेबल नेटवर्क्स ऑप्शन येईल. मग तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कोणचं इंटरनेट आपल्याला यूज करायचे आणि आपल्या एरियात कोणत्या कंपनीचं नेटवर्क जास्त चालतं आहे ते नेटवर्क आपल्याला सिलेक्ट करायचे. ही सेटिंग केली तर तुम्हाला 100% फायदा आहे. 100% म्हणण्यापेक्षा 80% तुमचं नेटवर्क चांगलं चालेल. आता याला थोडा वेट लागतं आहे, थोडा टाईम लागतं 1 ते 2 मिनिट. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच करायचं नाही. त्याचा टाईम होईपर्यंत काहीच करायचं नाही. तिथे ॲटोमॅटिक अवेलेबल नेटवर्क्स येईल. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच करायचं नाही. बघा, फक्त वेट करायचं आहे, थांबायचं आहे तुम्हाला. बॅक केलं तर संपलं. आता इकडे बघा, आता ऑलरेडी BSNL मोबाईल 4G आहे. तर हे तर ऑलरेडी आहे, पण तुम्हाला इथं खाली एकदम यायचं आहे. हे जिओ 4G तर होत नाही, नेटवर्क सिलेक्ट ऑन नाही होत. फक्त हे IND म्हणजे एअरटेल 4G ह्याला क्लिक करायचं. ह्या नेटवर्कला एअरटेल 4Gला ह्याला क्लिक करायचं. ह्याचं नेटवर्क सध्या पॉवरफुल. जिओचं ऑन नाही होत कधीच, त्याच्यामुळे ह्याला करायचं. ही सेटिंग करा. आता ह्याला मी केलं आहे. आता रजिस्टरमध्ये गेलं आहे. बघू आता हे रजिस्टर होईल. रजिस्टरिंग चालू आहे. आता याला किती वेळ. आता इकडं ऑन करा म्हणते नेटवर्क सर्विसेस. ऑन केलं. सेट टू ॲटो सिलेक्ट झालं आहे. आता त्याच्यामध्ये जे नेटवर्क असेल ते टावरचं ते सिलेक्ट करत राहील. आता हे आपण पहा. आता इंटरनेट कसं चालतं आहे आपण ते ह्या व्हिडिओमध्ये पहा. घरामध्ये बसून आहे तरी पण नेटवर्क चालतं आहे. आता एक व्हिडिओ प्ले करतो. कोणचा करू.